अस्तित्व शोधाच्या आंधळ्या वाटेवर धावत राहणारी हजारो माणसं संघर्षाच्या तप्त पाऊल निखाऱ्यांवर चालत राहतात. या माणसांचा गौरव कधीच शब्दात करता येत नाही, कारण शब्दांना चौकटींच्या मर्यादा पडतात. पण या माणसांच्या कार्यकर्तृत्वाला कधीच कोणत्याही चौकटी नसतात. या माणसांच्या कार्याची सत्यता पडताळून बघण्यासाठी कधीच कोणत्याही संदर्भ ग्रंथांची आवश्यकता भासत नाही. उलट त्यांचं जगणंच इतिहासाला नवा संदर्भ देऊन जातं. आपण माणसं काळातला विचार करतो, पण ही माणसं काळा पलीकडचा विचार करतात. म्हणूनच ती एकमेवाद्वितीय असतात. अशाच एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्वांमध्ये अग्रगण्याने ज्यांचं नाव घ्यावं लागेल ते कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील. सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवत असताना नीतिमूल्यांचा ऱ्हास न होऊ देणं आणि त्यातून मूल्याधिष्ठित कौशल्यातून शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणणं, यासाठी कर्मवीरांव्यतिरिक्त दुसरं व्यक्तिमत्व घडले नाही. म्हणून कर्मवीरांच्या स्वप्नातील मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षण हा विषय चिंतन करण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे. मी कुमारी अश्विनी टावरे आपल्यासमोर विषय मांडते आहे, कर्मवीरांच्या स्वप्नातील मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षण. जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स असं म्हणतो की व्यक्तीच्या अस्तित्वातून तिच्या जाणीवा नाही, तर तिच्या जाणीवांमधून तिच्या अस्तित्वाची निर्मिती होत असते. हीच जाणीवेची ठिणगी काळजाच्या यज्ञकुंडात पडल्यानंतर जी आग उसळते ना, त्यातून त्या व्यक्तीच्या नवीन अस्तित्वाचा प्रवास सुरू होतो. मग लक्ष्मी बहिणींच्या डोळ्यातलं पाणी भाऊरावांच्या ताटात पडलं काय आणि भाऊराव कर्मवीर म्हणून उभे राहिले. रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष बहरला, पण हा वटवृक्ष रुजवत असताना अण्णांनी रुजवलेली नीतिमूल्ये सुद्धा बहरायला सुरुवात झाली. मला वाटतं त्याच वेळी मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षणाचा पाया घातला गेला असावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची व्याख्या करताना असं म्हणाले होते की व्यक्तीला तिच्या अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते, त्याला शिक्षण असं म्हणतात. हीच जाणीव कर्मवीरांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी फक्त साक्षर झाले नाहीत, तर मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षणाने ते सुशिक्षित आणि सक्षम सुद्धा झाले. गोरगरिबांच्या दारापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा ध्यास घेऊन अण्णांनी शिक्षण क्षेत्रातलं आपलं कार्य सुरू केलं आणि त्यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांना आपला आदर्श मानलं होतंच. पण प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने एक महत्वाचं विधान करणं गरजेचं वाटतं की शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या मुलांना किमान शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हा उद्देश ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली होती. जातीत राहून का होईना, जातीच्या चौकटी पाळून का होईना, पण विद्यार्थी किमान शिक्षण घेत आहेत हा विचार राजर्षी शाहू महाराजांनी मांडला. मला वाटतं ती शिक्षण क्षेत्राची नांदी होती. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी मात्र माझा विद्यार्थी शिकायलाही हवा आणि जाती धर्माच्या सगळ्या चौकटी त्याने झुगारून द्यायला हव्यात या विचारातून जी वसतिगृहे स्थापन केली, त्यामध्ये सगळी बहुजनाची लेकरं जेव्हा जातीपातीच्या चौकटी झुगारून देऊन एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात, तेव्हा समानता हे मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षणासाठीचं पहिलं मूल्य रुजलं गेलं असं मला वाटतं. नांगरावरच्या, चरख्यावरच्या आणि मातीत मळलेल्या हातांमध्ये लेखणी देत असताना माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत त्याहून जास्त शाळा आणि महाविद्यालय स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, हा कर्मवीरांचा विचार मला खरोखरच प्रेरणादायी वाटतो. ज्यावेळी भारत सरकारची 1000 रुपयांची फेलोशिप कर्मवीरांच्या संस्थेला दिली जाणार होती, त्याचवेळी महात्मा गांधीजींनी 500 रुपयांची फेलोशिप हरिजन सेवक संघाच्या मार्फत कर्मवीरांच्या संस्थेला देऊन केली. एकतर तुम्ही गांधीजींची फेलोशिप स्वीकारू शकता किंवा तुम्हाला भारत सरकारची फेलोशिप स्वीकारता येईल, हा पर्याय जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहिला त्यावेळी त्यांनी 500 रुपये मोठे की 1000 रुपये मोठे हा विचार न करता हरिजन सेवक संघाची फेलोशिप स्वीकारली आणि भारत सरकारला पत्र लिहून कळवलं की तुमची 1000 रुपयांची फेलोशिप हरिजन सेवक संघाच्या फेलोशिप पेक्षा नक्कीच मोठी असेल, परंतु तरीही मला हरिजन सेवक संघाची फेलोशिप माझ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हवी आहे, कारण या 500 रुपयांना सुद्धा गोरगरीब जनतेच्या घामाचा स्पर्श झालेला आहे. मला वाटतं मला जे साबरमतीत करणं शक्य झालं नाही ते तुम्ही इथे करून दाखवलं की कर्मवीरा या चित्रपटातलं महात्मा गांधीजींनी कर्मवीरांना उद्देशून वापरलेलं वाक्य प्रस्तुत प्रसंगाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळी संवा आणि शिका योजना त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबवली, त्यावेळी श्रम प्रतिष्ठा हे दुसरं महत्वाचं मूल्य कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी महत्वाचं आहे. त्यांनी किर्लोस्कर कंपनीशी करार करताना एक महत्वाचा कागद त्यामध्ये नमूद केला होता, ज्यात असं लिहिलं होतं की आम्ही तुमच्यासाठी काम करू, पण त्या बदल्यामध्ये तुम्हाला तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10% वाटा आम्हाला द्यावा लागेल, ज्यातून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण साधता येईल. म्हणजे कंपनीचा फायदा करून देत असताना विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या शिक्षणासाठी त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी हे तिसरं महत्वाचं मूल्य कौशल्य शिक्षणासाठी महत्वाचं आहे. कधी कधी ते राजर्षी शाहू महाराजांना म्हणायचे की तुम्ही मला काही पैलवान द्या, ज्या पैलवानांना घेऊन मी महाराष्ट्रातल्या मानाच्या कुस्तीच्या गडावरती जाईल आणि ते फळ त्यांनी जिंकल्यानंतर त्यातून येणाऱ्या रकमेतून माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण करू शकेल. तर कधी कधी ते शाहू महाराजांना म्हणायचे की तुम्ही मला अशी एखादी जागा द्या ज्या जागेवरती मी एक गुरांचा, जनावरांचा गोठा उभा करेन आणि त्या गोठ्यातून येणाऱ्या उत्पन्नातून माझ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल. जयसिंगराव पवारांनी वापरलेल्या या काही संदर्भांमधून आपल्या लक्षात येईल की कौशल्यांना साधन बनवून शिक्षण या साध्यापर्यंत पोहोचण्याचा महान विचार कर्मवीरांव्यतिरिक्त दुसरा
कर्मवीर आहेत. ज्यावेळी ते शिकवले घ्यायचे त्यावेळी ते स्वतः आधी शिकायचे आणि नंतर स्वतः आत्मसात केलेलं कौशल्य साधन म्हणून वापरत आपण शिकवलेलं त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. किंवा कला आणि कौशल्य या दोन्हीची सांगड उत्तम प्रकारे कशी घालता येऊ शकते हे सुद्धा कर्मवीरांकडे बघून पाहायला मिळेल. म्हणजे त्यावेळी सत्यशोधकी परिषदांचे सत्यशोधकी जलसे व्हायचे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क सादर व्हायचे. असा प्रबोधनकार ठाकरेंनी साताऱ्यामध्ये एक सत्यशोधकी जलसा भरवला होता ज्यामध्ये केश वपनावर आधारित एक वर्क कर्मवीरांनी सादर केला. तो वर्क बघण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नाभिक समाजाचे अनेक लोक आलेले होते. तो वर्क बघितल्यानंतर त्या क्षणी त्यांनी तिथे शपथ घेतली की आजपासून आम्ही उपाशी मेलो तरी हरकत नाही पण एकाही स्त्रीच्या केसाला धक्का लावणार नाही. मला वाटतं 4 चौकटीच्या आतमध्ये दिलं जातं त्यालाच फक्त शिक्षण म्हणता येणार नाही तर इथल्या केशवपनासारख्या जाचक प्रथेतून स्त्रियांची मुक्ती करून समाजाच्या उद्धाराला नेणारं शिक्षण अण्णांनी आपल्या कलेतून दाखवून दिलं आणि त्यातून स्त्रीमुक्ती, स्त्री पुरुष समानता आणि संवेदनशीलता अशी काही महत्वाची मूल्य कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी रुजवली सुद्धा. इतकाच प्रवास त्यांनी केला नाही तर ज्यावेळी त्यांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आपल्या एका विद्यार्थ्याचा हात दिला त्यावेळी त्यांना ते ठामपणे म्हणाले की माझ्या ज्ञानाच्या वटवृक्षातली एक छोटीशी फांदी मी आज तुमच्या हातामध्ये देतोय. भविष्यात या एका छोट्याशा फांदीतून मोठा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर ते म्हणाले होते त्याप्रमाणे भविष्यामध्ये त्या इंग्लंडच्या फांदीतून आपल्या शब्दांच्या सामर्थ्याच्या जोरावर एक महान वटवृक्ष झाला. आपल्याच नाही तर रयत शिक्षण संस्थेच्या सुद्धा यशामध्ये अगदी साता समुद्रापार मानाचा तुरा त्यांनी रोवला तेच प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत ज्यांच्या वक्तृत्वासमोर आज संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो. किंबहुना पांडुरंग पाटलासारखा एक साधासा सर्वसामान्य विद्यार्थी इंग्रजीवर अफाट प्रभुत्व मिळवून इंग्रजीमध्ये बॅरिस्टर नावाची पदवी मिळवून तो बॅरिस्टर पी.जी. पाटील म्हणून जेव्हा रयतेच्या इतिहासामध्ये अजरामर होतो तेव्हा मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षण ही संकल्पना आपल्याला पटायला सुरुवात होते. अण्णांनी किर्लोस्कर कंपनीशी जेव्हा करार केला तेव्हा त्या करारामध्येही त्यांनी काही गोष्टी नमूद केल्या होत्या पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या या सगळ्या कार्यानंतर प्रस्तुत विषयामध्ये स्वप्नातील हा जो शब्द वापरलाय त्यावर प्रकाश टाकणं मला गरजेचं वाटतं. कारण प्रस्तुत विषयामध्ये वापरलेल्या स्वप्नातील कौशल्य शिक्षणाची सुरुवात सुद्धा अण्णांच्या कारकिर्दीपासूनच झाली आहे. ते कसं तर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांच्या वास्तू जेव्हा बांधल्या जात होत्या त्या सगळ्या वास्तू बांधण्यासाठी अगदी बांधकामापासून ते रंगरंगोटीपर्यंतची सगळी कामं करायला विद्यार्थी स्वतः कारागीर बनले आणि त्यांनी स्वतः ती कामं जेव्हा स्वतःच्या हातामध्ये घेतली तेव्हा एक माणूस सहजतेने येऊन कर्मवीरांना प्रश्न विचारतो की तुमच्या या वास्तू हातामध्ये घेतली तेव्हा एक माणूस सहजतेने येऊन कर्मवीरांना प्रश्न विचारतो की तुमच्या या वास्तू उभारण्यासाठी साधारणतः किती लाखांची मदत तुम्हाला हवी. अण्णांनी त्याला हात जोडले आणि सांगितलं की बाबा रे मला 1 रुपयाची मदत सुद्धा नकोय. आणि समोरच्या खडीच्या ढिगाऱ्यावर बोट टाकून अण्णा त्याला ठामपणे म्हणतात की या ढिगाऱ्यातला प्रत्येक दगड माझ्यासाठी डॉलरपेक्षा जास्त मौल्यवान आहे. मला असं वाटतं की डॉलरपेक्षाही अधिक मौल्यवान असणाऱ्या दगडातून उभारलेला जर रयत शिक्षण संस्थेसारखा वटवृक्ष असेल ना तर त्या वटवृक्षामध्ये घडणारा कौशल्याधिष्ठित युवक सुद्धा वेगळा काही महत्वाचा आहे आणि खूप जास्त महत्वाचा आहे हे सांगण्याची गरज नाहीये. रयत शिक्षण संस्थेमध्ये आज कर्मवीरांच्या स्वप्नातील मूल्य जोपासत असताना संस्थेचा विस्तार महाराष्ट्रातील 15 आणि कर्नाटक राज्यातील 1 अशा एकूण 16 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जैवतंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, रयत ऑलिम्पियाड, रयत विज्ञान परिषद, गुरुकुल प्रकल्प असे वेगवेगळे प्रकल्प सध्या तर राबवले जात आहेत आणि त्यातून मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षण दाखवून देऊन जर मनुष्यबळ निर्मिती होत असेल तर अर्थात हा मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षणाचा स्वप्नातला प्रवास आहे. शिवाय आज रयत शिक्षण संस्थेने राष्ट्रीय स्तरावर कौशल्य विकासासाठी काम करणाऱ्या काही महत्वाच्या संस्थांशी करारही केलाय ज्यामध्ये बीबीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा उल्लेख करता येईल. या सगळ्या व्यतिरिक्त पंतप्रधान कौशल्य विकास योजना किंवा दीनदयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजना या सगळ्या योजनांचा सुद्धा या सगळ्या रयतेच्या प्रवासामध्ये महत्वाचा वाटा आहे. शेवटी एकूणातच काय तर अण्णांनी राबवलेली कमवा आणि शिका नावाची योजना जर आज जगभरामध्ये स्वीकारली गेली असेल आणि जगातल्या कित्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठांमध्ये ही योजना राबवली जात असेल तर याचा अर्थ असा होतो की अण्णांनी राबवलेल्या मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षणापासून त्यांच्या स्वप्नातील मूल्याधिष्ठित कौशल्य शिक्षणापर्यंतचा यशस्वीतेपर्यंतचा प्रवास आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणून विषयाचा शेवट करताना इतकंच जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. धन्यवाद.